काळ्या वाटाण्याची उसळ ही प्रत्येक घरामध्ये बनवली जाते. खायलाही सगळ्यांना आवडत असते. आषाढ महिना चालू झाला की कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये कोंबडी वड्यांबरोबर खाण्यासाठी ही काळ्या वाटाण्याची उसळ बनवली जाते. आज आपण अगदी कोकणी पद्धतीने काळ्या वाटाण्याची उसळ बनवून घेणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि जाता जाता आपल्या मराठमोळी जीवन चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. आता जेव्हा आपल्याला वाटाण्यांची उसळ करायची असते तेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळची किंवा सकाळचं कोमट पाण्यामध्ये हे वाटाणे भिजत घालायचे, म्हणजे ते चांगले भिजले जातात, सॉफ्ट होतात आणि पटकन शिजले सुद्धा जातात. म्हणजे एक रात्रभर हे वाटाणे आपल्याला किंवा एखाद्या दिवसभर आपल्याला हे वाटाणे भिजत घालायचे असतात. जेव्हा करायचे असतात तेव्हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं असतं आणि शिजवताना आपल्याला त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं असतं. म्हणजे शिजताना मीठ व्यवस्थित त्यामध्ये मुरलं जातं आणि त्यामधला आळणेपणा जो असतो तो कमी होतो. कुकरला हे वाटाणे शिजवून घ्यायचे. तसे तुम्ही जर डायरेक्ट पातेल्यात शिजायला घालणार असाल तर ते खूप कडक असतात, त्यामुळे ते शिजले जात नाही. त्यामुळे शक्यतो कुकरला शिजवून घ्यायचे. 7-8 शिट्ट्या करून आपल्याला हे वाटाणे इथे शिजवून घ्यायचे. आता वाटाणे शिजायला लावलेले तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहे, म्हणजे मसाला बनवून घेणार आहे. काळ्या वाटाण्याचा मसाला ना शक्यतो जसं आपण मटण चिकनचा मसाला बनवतो अगदी तसाच बनवायचा असतो. त्यामध्ये काही बदल नसतो. तर 1 चमचा धने घेतले, 1 चमचा जिरे घेतलेले, 1 चमचा बडीशेप घेतलेले, 1 चमचा खसखस घेतलेले, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आणि खडा मसाला तमालपत्र, दालचिनी, विलायची, लवंग हे सगळं घेतलेलं ते आपल्याला भाजून घ्यायचं. नंतर खोबरं मी सुरीने काप करून घेतलेले. खोबरं आपल्याला चांगला असा काळा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. 2 कांदे मी असे उभे चिरून घेतलेले, आलं लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. आता हे कांदा लसूण आपल्याला परतताना 1 पळीभर तेल घालायचं आणि चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा. परतल्याच्या नंतर 2 टोमॅटो मी चिरून घेतलेली ती सुद्धा कांदा परतला की त्यामध्ये घालायचा आणि 1 चमचाभर मीठ घालून आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगला इथे शिजवून घ्यायचा. आता कांदा टोमॅटो शिजवून घेतला की मसाला आपल्याला गार करायला ठेवायचा आणि गार झाल्याच्या नंतर मिक्सरला आपल्याला हा वाटून घ्यायचा. आता वाटताना काय करायचे, सगळ्यात पहिला जो आपण कोरडा मसाला घेतलेला आहे, धने जिरे खडा मसाला आणि खोबरं, हे आपल्याला कोरडं वाटायचं. म्हणजे काय होतं, हे पटकन बारीक पण होतात आणि याची चांगली एक पावडर तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम खोबरं बारीक झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला जो आपला ओला मसाला आहे म्हणजे कांदा टोमॅटोचा तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. आता आपल्याला यामध्ये अंदाजानुसार जसं पाणी लागेल अगदी तसं थोडं थोडं पाणी घालून हा मसाला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा. म्हणजे नेहमीचा आपण जसा पातळ भाजीसाठी मसाला वाटतो अगदी तसा आपण इथे वाटून घेतलेला आहे. फक्त मसाला बनवण्याची पद्धत आपली अगदी चिकन मटणासारखीच आहे. इथे मसाला होईपर्यंत आपले वाटाणे सुद्धा शिजले गेलेले. कलर तुम्ही बघू शकता पाण्याचा बदलला गेलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम मऊसूद असे वाटाणे शिजले गेलेले. तडका देण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं. थोडंसं तेल आपल्याला 2-3 पळ्या जास्त वापरायचं आहे. तेल गरम झालं की जिरी मोहरी आपल्याला यामध्ये घालायची. जिरी मोहरी तडतडली की 1 बारीक कांदा मी चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये आपल्याला चांगला भाजवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. तर मसाल्यामध्ये आपल्याला नेहमीचे जे मसाले आपण वापरतो तेच मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला इथे घातलेला आहे आणि जर तुमच्याकडे मटण मसाला असेल तर तुम्ही इथे 1-2 चमचे मटण मसाला घालू शकता. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि चांगला मसाला हलवायचा. त्यानंतर इथे परत मी थोडंसं मीठ घालून घेतलेले. आता मीठ मी वाटाणे शिजवताना पण घातलेलं आहे, त्यानंतर मसाला परतताना सुद्धा घातलेला आहे
आणि तिसऱ्यांदा मी मसाला शिजवताना सुद्धा घातलेला आहे. आता मसाला शिजवताना यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि एक ताट ठेवून त्यावरती एक गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. मसाला आपण जेव्हा काळ्या वाटाण्याची उसळ बनवतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला गार पाणी अजिबात घालायचं नाही, तर गरम पाणी घालायचं. असं वरती एक ताट ठेवायचं आणि त्यावरती पाणी गरम करायला ठेवायचं. आधनं मसाला हलवायचा आणि अगदी मसाल्याचा कलर बदलेपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आणि नंतरनं हेच गरम झालेलं पाणी आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये घालायचे शिजून घेतलेले काळे वाटाणे. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, जसं आपण चिकनचं मटनचं रस्सा बनवतो, कालवण बनवतो, अगदी सेम याची प्रोसेस, याची स्टेप सेम म्हणजे सेम तशीच आहे. एक दणदणून उसळला एक उकळी काढायची. उकळी आली की 10-15 मिनटं गॅस बारीक करायचा आणि तशीच उसळ उकळते ठेवायची. बघू शकताय रशाला छान तरी आलेली, कलर आलेला आणि एकदम चमचमीत झणझणीत अशी आपली एक उसळ इथे बनवून तयार झालेली. बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा कोंबडी वड्यांबरोबर तुम्ही आरामात खाऊ शकता.